निसर्ग सृष्टी गोपालन संस्था संचलित श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज गोशाळा पन्यास चंद्रशेखर विजय महाराज साहेबांच्या कृपाशीर्वादानं श्री भगवान महावीर जीवदया निवारा शेड स्वर्गवासी सौ सुनंदा दिगंबर जोशी सभागृह लोकार्पण सोहळा आणि गोमाता मुक्तसंचार गोठा भूमिपूजन सोहळा 8 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत गंगागिरी महाराज संस्थान गोदाधाम सरलाबेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य हरिभक्तपरायण रामगिरी महाराज तर विदर्भरत्न रामायणाचार्य हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थितीत प्रज्ञाचक्षु गुरुवर्य मुकुंद काका जाट देवळेकर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे 10वे वंशज हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे, देहू येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडीचे प्रमुख हरिभक्तपरायण माणिक महाराज मोरे आदी संतांच्या प्रमुख उपस्थितीत, तर मुंबईचे वर्धमान संस्कार धामचे राजूभाई शहा, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, क्षेत्रीय गोसेवा प्रमुख विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे भाऊराव कुदळे, क्षेत्रीय संयोजक बजरंग दल महाराष्ट्र राज्याचे विवेक कुलकर्णी, माजी खासदार सुजय विखे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार काशीनाथ दाते, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, दीनदयाळ परिवारचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा, समस्त गोरक्षा आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, उद्योजक भीमराव फुंदे, महेश इंदानी, भगवान फुलसौंदर, भाजपचे नितीन उदमले, महेश रेखीव, इसळकचे सरपंच संजय गेरंगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी सर्व गोभक्तांनी, हिंदू धर्म बांधवांनी आणि जिल्ह्यातील गोरक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक समितीने केले आहे। जय श्रीराम। मी मिलिंद एकबोटे गोरक्षणाचं काम करतो। आपल्या निंबळक येथे निसर्गसृष्टी गोपालन संस्थेमध्ये 8 जानेवारीला एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जोशी परिवाराने जी मदत केली त्यातून जी एक शेड निर्माण केली, त्या शेडचं गो अर्पण करायचंय, गोमातेच्या सेवेसाठी शेड अर्पण करायचे। आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय परमपूज्य रामगिरी महाराज येणार आहेत। त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, रामगिरी महाराजांचं मार्गदर्शन घ्यावं। संजय महाराज पाचपोर हे जे महान संत आहेत, गोमातेसाठी अखंड कार्य असलेले, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला लाभतील। तर आपण सर्वांनी 8 तारखेला दुपारी 4 वाजता निंबळक येथील निसर्ग सृष्टी गोपालन संस्थेवर उपस्थित राहावं ही नम्र विनंती। जय गोमाता। जय गोमाता। निसर्ग सृष्टी गोपालन संस्था अहिल्यानगर येथे 8 जानेवारीला दुपारी 4 वाजता तिथल्या गोशाळेच्या निवारा शेडचं तसेच सभागृहाचं तसेच मुक्त गोठ्याचं अनावरण हा कार्यक्रम होणार आहे। तेथील त्यांचे संचालक गौतम कारळे व इतर सर्व संचालक मंडळी यांच्या एक चांगल्या कामातून ही गोशाळा उभी राहिली आहे। या गोशाळेमध्ये जवळजवळ 300 पेक्षा जास्त गोवंश आता आहेत आणि या कार्यक्रमासाठी मी सुद्धा उपस्थित राहणार आहे। तर आपणही या कार्यक्रमासाठी निश्चित यावं। जय गोमाता, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहिल्यानगर।